प्राचार्य रातू भगत यांचे जीवन विचार. सूर्योदय सूर्यास्त. सूर्य अनादी आहे, अनंत आहे, स्वयंप्रकाशित आहे, जगाचा आत्मा आहे. सूर्य उगवताच साऱ्या दिशा उजळतात, पक्षी गातात, फुले उमलतात, वृक्ष बहरतात, सरोवरे हसतात, माणसे उठतात, कामाला लागतात. सूर्य तर गतिमान जीवनाचा जणू सारथीच, उत्साहपूर्ण जीवनाचा जणू साथीच, आनंददायक जीवनाचा जणू सांगातीच. नित्य नवा दिवस, नव्या प्रेरणा, जाणीवा, जिज्ञासा, संकल्प, कल्पना, आशा, आकांक्षा, विचार आणि स्वप्ने घेऊनच येतो. सारी चराचर सृष्टी नवचैतन्याने फुलवीत येतो, नव विचार कार्याने बहरून येतो, नवशोध साधनेने फुलवत येतो. दररोजची सकाळ नव आचार विचारांचा सांगावा घेऊन येते, नवसंकल्प सिद्धीचा महामंत्र घेऊन येते, नवस्वप्नपूर्तीचा आहेर घेऊन येते. प्रत्येक सकाळ ही प्रेरणादायक जीवनक्रमाची नांदी असते, आनंददायक जीवनक्रमाची गुरुकिल्ली असते, आशादायक जीवनक्रमाची सूचक असते. सूर्योदय म्हणजे गतिमान दिवसाची किल्ली, तर सूर्यास्त म्हणजे संपलेल्या दिवसाचे कुलूप असते. सूर्य दिवसभर उजेडाचे दान देतो, सूर्यास्त अंधाराला निमंत्रण देतो. जगातील अनेक माणसं उजेडातील माणसं म्हणून ओळखली जातात. काही माणसं अंधारातील माणसं म्हणून खितपत पडलेली असतात. माणसांनी प्रकाशाचे पुत्र म्हणून कीर्ती मिळवण्यातच जीवन कस्तुरीचा गंध दरवळत असतो. जीवनाची खरी सार्थकता उजेडातील माणूस म्हणून जगण्यात असते. अंधारात खितपत पडण्यापेक्षा दुसऱ्यांच्या पायाखाली प्रकाश पसरत राहण्यातच खरा आनंद असतो. हे सूर्य सत्य विसरून कसं चालेल? खरे खोटे, मी म्हणतो तेच खरे असे म्हणण्यात काय अर्थ आहे? खरे ते माझे असे म्हणण्यात खरा अर्थ आहे. खरे बोलावे हा बालपणात आईच्या मांडीवर बसून शिकलेला पहिला पाठ आहे. सत्य हे अग्नीमध्ये तावून सुलाकून निघालेल्या सोन्यासारखे असते. सत्य हेच शिव असते, शिव हेच सुंदर असते. सत्यम शिवम सुंदरम हा तर जीवन मूल्यांचा वस्तुपाठ असतो. या गोष्टीचा जेव्हा विसर पडतो तेव्हा खोटे बोलणे जन्माला येते. एकदा का खोटे बोलले की ते झाकण्यासाठी दुसऱ्यांदा खोटे बोलावे लागते, म्हणजे खोट्यातून खोट्याची लांबड लागते. सत्य हे सूर्यासारखे तेजस्वी असते, असत्य हे अग्नीसारखे दाहक असते. सत्य हेच ईश्वराचे दुसरे नाव असते. अशा ईश्वराच्या आराधनेत आनंदाला उधाण येत असते. म्हणून सत्यमेव जयते हेच खरे जीवन रहस्य असते. खऱ्याचे खोटे आणि खोट्याचे खरे करण्याचा लपंडाव माणसाला दुःखाच्या अंधारात लोटून देत असतो. अशा वेळी खरेपणाने जगण्याचा अर्थच नष्ट होऊन जातो. अंधाऱ्या खोलीत चालणारा माणूस ठिचकाळत असतो, तसे खोटे बोलणारा माणूस लोकांच्या विश्वासाला पात्र ठरत नसल्यामुळे सतत दुःखी असतो. असा दुःखी माणूस जगताना क्षणाक्षणाला मरणकळा सोसत असतो. म्हणून सत्य सूर्याच्या प्रकाशात जगण्यातच खरा आनंद असतो. सत्य हाच गुरु मानावा, सत्य हाच परमेश्वर मानावा, सत्य जीवन साफल्याचा अंतिम मार्ग मानावा. त्यामुळे हा जीवन विचारच सुखकर ठरेल. धन्यवाद.